सावित्रीच्या घरात सकाळचे 7 वाजले होते. तापलेल्या मुलीच्या श्वासोच्छवासामुळे खोलीतील हवा अधिक गरम झाली होती. तिच्या शरीरातून निघणारी उष्णता बाहेरच्या टीनाच्या पत्र्याला चिकटून राहिलेल्या दमट हवेपेक्षा अधिक दाहक होती. काल संध्याकाळपासून 3 घरांचा पगार कापला गेला होता. 1 दिवसाची सुट्टी म्हणजे सुमारे 500 रुपयांचे नुकसान. सावित्री भाकरीचा तुकडा हातात घेऊन बसली. आजारापेक्षा मोठी भीती होती ती आर्थिक दुर्बलता. गोळ्या आणायच्या आहेत, ती नवऱ्याला म्हणाली. नवऱ्याने कसलाच प्रतिसाद दिला नाही. त्याची प्रतिक्रिया म्हणजे भिंतीला टेकून विडी फुंकणे आणि शून्य नजरेने छताकडे पाहणे. पुरुषार्थ गमावलेल्या अनेक हातांप्रमाणेच तोही आता बायकोच्या श्रमावर जगण्याची सवय लावलेल्या निष्क्रियतेत अडकला होता. सावित्रीने घरातील रिकामी डबी पाहिली. 80 रुपये कमी होते. ती उठली आणि बाहेरच्या बोळातून चालत देशमुख मॅडमच्या फ्लॅट 1203च्या गेट समोर आली. ती स्वाईप न करता फक्त गेटजवळ उभी राहिली. तिला वाटले, मॅडमला जर मुलीचा ताप सांगितला तर कदाचित दया येईल किंवा निदान कालचा पगार तरी मिळेल. नेहा देशमुख गेट उघडून मॉर्निंग वॉकला निघत होत्या. डोळ्यावर डिझायनर गॉगल्स, हातात स्मार्ट वॉच. सावित्री, तू इथे काय करत आहेस? तू तर काल सुट्टी घेतली होतीस. नेहाचा आवाज कठोर होता. सावित्रीने अपराधी चेहरा केला. मॅडम, मुलीला खूप ताप आहे. गोळ्या आणायला पैसे. नेहाने लगेच हातवारे केले. थांब, तुझ्या मुलीला ताप असेल तर मी काय करू? तू काल आम्हाला काम न करता त्रास दिलास. आमच्या घरी भांडी तशीच राहिली. तू काम केले नाहीस तर पगार कसा देऊ? हे काय भीक मागत फिरण्याची जागा आहे का? नेहाचा हात सहजपणे तिच्या खांद्यावर पडला आणि तिने सावित्रीला हलकेच बाजूला ढकलले. हा स्पर्श अपमानास्पद नव्हता, पण त्यात एक प्रकारची मालकी होती, जसे ती भिंतीला स्पर्श करत आहे. नेहा पुढे म्हणाली, आणि ऐक, तू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सुट्ट्या घेतेस. उद्यापासून मी दुसऱ्या बाईला कामावर ठेवणार आहे. तू फक्त आज भांडी घासून जा आणि जा. सावित्रीच्या डोळ्यात पाणी गोठले. तिने 500 रुपये गमावले नव्हते, तिने तिची प्रतिष्ठा गमावली होती. हा देश आणि ही माणसे, इथे प्रेम आणि सहानुभूतीसाठी किंमत मोजावी लागते, आणि ती किंमत नेहमी श्रमापेक्षा जास्त असते, सावित्रीला वाटले. सायंकाळी 6 वाजता सावित्री घरी परतली. हातपाय गळले होते. अपमान आणि थकवा यांचे मिश्रण शरीरात भिनले होते. तिचा नवरा मोबाईल घेऊन बसलेला होता. त्याच्या जुन्या अँड्रॉइडमध्ये सोसायटीच्या सेवा ग्रुपमधील मेसेजेस त्याने तिला वाचून दाखवले. हा ग्रुप म्हणजे उच्चभ्रू लोकांच्या मनातील वसाहतवादी विचारांचे थेट प्रदर्शन होते. मंजिरी कुलकर्णी, फ्लॅट 401. डिअर ऑल, या मुलकर्णींना आता शिस्त लावावीच लागेल. जरा काही झाले की लगेच सुट्टी. माझ्या घरे काल किचनची काय अवस्था झाली होती सांगू शकत नाही. मी स्वतः भांडी घासली. अमाय भट, फ्लॅट 902. अग्रीड. या लोकांना जर आपण जरा जास्त पगार दिला तर ते लगेच नखरे करतात. त्यांची लायकी कळू द्या. या गरिबीतून बाहेर पडण्याचा विचारच त्यांच्या डोक्यात येऊ नये. नेहा देशमुख, फ्लॅट 1203. ती सावित्री खूप ढोंगी आहे. तिची मुलगी आजारी आहे वगैरे इमोशनल ब्लॅकमेल करते. मी तिला कामावरून काढले आहे. आता सोसायटीने एक नियम करावा, वर्षातून 3 पेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्यास पगार कपात. या मेसेजेसने सावित्रीच्या डोक्यात आग पेटली. नवरा हसून म्हणाला, बघ, तू त्या श्रीमंतांच्या घरी देवी असतेस, पण इथे तू त्यांच्यासाठी कचरा आहेस. सावित्रीने मोबाईल खेचला आणि मेसेज वाचले. ती म्हणाली, मी भांडी घासली म्हणजे माझी किंमत भांडी एवढीच. मी त्यांची भांडी चमकवते, पण माझ्या मुलीला गोळीसाठी पैसे मागावे लागतात. तिला आठवले, नेहा मॅडमचा कुत्रा आजारी पडला होता तेव्हा त्या पाळीव प्राण्यांच्या दवाखान्यात 15,000 रुपये खर्च करून आल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, डिग्निटी ऑफ लाईफ इज इम्पॉर्टंट. आणि सावित्रीच्या मुलीसाठी डिसमिस. सावित्रीने मोबाईलमध्ये एक मेसेज टाईप करण्याचा प्रयत्न केला, पण तिचे बोट थरथरले. तिला माहित होते, या ग्रुपमध्ये बोलून काही उपयोग नाही. उलट सगळे तिला काम देणे बंद करतील. पण त्या रात्री त्या मेसेजेसमुळे तिची झोप उडाली. या अपमानाने तिला पहिल्यांदाच तिची शक्ती कळाली. त्यांचे घर, त्यांचे यश, त्यांचे ऐशो आराम, हे सर्व आमच्या श्रमाच्या पायावर उभे आहेत. आम्ही काम थांबवले तर. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीने ठरवले, संघर्ष करण्याआधी शेवटचा प्रयत्न करायचा. ती फ्लॅट 701 मध्ये गेली. हे घर नवीन होते. येथे सौम्या नावाची मध्यमवयीन बाई राहत होती. त्या थोड्या आधुनिक विचारांच्या होत्या. त्या नेहमी सावित्रीला पाण्याची बाटली देत असत आणि धन्यवाद म्हणत असत. सावित्रीने त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली, तिची मुलगी आणि नेहा देशमुख यांनी दिलेले वागणूक. मॅडम, फक्त 800 रुपयांची गरज आहे. मी पुढच्या महिन्यात पगारातून कापून घ्यायला सांगते, सावित्रीने विनंती केली.
सौम्या मॅडमने मोठा श्वास घेतला. सावित्री, मी तुला मदत करू इच्छिते खरंच, पण तू समजून घे, मी तुला आगाऊ पैसे दिले तर तू कदाचित काम सोडून जाशील. माझा विश्वास आहे तू खूप चांगली बाई आहेस, पण माझा अनुभव चांगला नाही. सौम्या मॅडमचे हे बोलणे सहानुभूतीचा व्यवहार होता. त्या गुंतवणूक करत होत्या. सावित्री गप्प राहिली. सौम्या मॅडम पुढे आल्या. त्यांनी सावित्रीच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीरपणे बोलल्या, ऐक सावित्री, मी तुला एक उत्तम संधी देते. तू रोज 2 तास जास्त काम कर. 2 तास जास्त काम करशील तर मी तुझे 800 रुपये ताबडतोब देईन आणि तू काम पूर्ण केल्यास माझे पैसे वसूल होतील आणि तुलाही मदत होईल. काय म्हणतेस? 2 तास जास्त काम म्हणजे 8 दिवसांचे पैसे. सावित्रीला वाटले हा मदतीचा हात नाही तर कर्जाची नवी पद्धत आहे. सावित्रीने मान खाली घातली. नको मॅडम, मी तसेच पैसे मिळवते. ती भांडी घेऊन किचनमध्ये गेली. भांडी घासताना तिचे डोळे भरून आले. सौम्या मॅडम धन्यवाद म्हणत असल्या तरी त्याही इतर लोकांसारख्याच होत्या. त्यांची माणुसकी ही त्यांच्या वेळेनुसार आणि फायद्यानुसार बदलणारी गोष्ट होती. तिने काम संपवले आणि गेटमधून बाहेर पडण्यापूर्वी सौम्या मॅडमने तिला थांबवले. सावित्री, मी तुला एक सल्ला देते. या सोसायटीत कोणावरही जास्त अवलंबून राहू नकोस. तुझं काम आणि तुझा पगार याशिवाय इथे कोणताही संबंध नाही. सौम्या मॅडम हसून म्हणाल्या. सावित्रीने मान डोलावली. तिने मनातल्या मनात म्हटले, माझा पगार आणि माझे काम यावरच माझा संघर्ष उभा राहणार आहे. परी. त्या संध्याकाळी झोपडपट्टीतील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ 10-12 बायका जमल्या होत्या. उजनी, जी 40 वर्षांपासून याच सोसायटीत काम करीत होती, तिने सुरुवात केली. सावित्रीने बरोबर केलं. त्या नेहाबाईने तिला काढलं हे चांगले झाले. आपली किंमत त्यांना कळू द्या. उजनी कडक आवाजात म्हणाली. पण मॅडम, जर सर्वांनी काम सोडले तर आपल्या घरात काय शिजणार? येथेच सावित्री उठली. तिच्या आवाजात आता भीड नव्हती तर एक आत्मविश्वास होता. मी विचारते, तुमच्या घरात काय शिजते जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी काम करता? तुमचे हात दुखतात, तुमचे गुडघे घासले जातात, तरीही त्या मॅडम टीव्हीवर बघत सांगतात की आम्ही खूप थकलोय. सर्वांमध्ये शांतता पसरली. सावित्री बोलत राहिली. तिची वाणी अधिक धारदार होत गेली. त्यांच्यासाठी आम्ही रोबोट आहोत. इथे घास, तिथे पूस. आम्ही आजारी पडलो तर त्यांना त्रास होतो. त्यांच्या कुत्र्याला ताप आला तर ते त्याला विमानातून मुंबईला नेतात आणि आमच्या मुलीला ताप आला तर ते म्हणतात, तू काम केले नाहीस, पगार नाही. सावित्रीच्या बोलण्यातील भावनिक सत्य सर्वांना भेटले. आपली शक्ती एकजुटीत आहे. जर आपण उद्या काम थांबवले तर त्यांचे मोठे मोठे फ्लॅट एका दिवसात बकाल होतील. त्यांना कळेल त्यांचे ऐशो आराम आमच्या घामावर उभे आहेत. आपली मागणी काय आहे? फक्त माणूस म्हणून वागणूक. उजनीने टाळी वाजवली. सावित्री, तू बरोबर आहेस. आपण एकत्र आलो तर ते आपल्याला कामकरणी नाही तर श्रमिक म्हणून पाहतील. त्या बायकांनी मिळून कामकरणी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांची पहिली मागणी होती: 1. आजारी रजा सशुल्क असावी. 2. सोसायटीच्या ग्रुपवर मोलकरणींबद्दल अपमानास्पद मेसेज टाकणाऱ्यांवर दंड. 3. कामावरून काढण्यापूर्वी कमीत कमी 1 महिन्याची नोटीस. रात्री सावित्री घरी गेली. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आता संघर्षाच्या धैर्याने बदलला होता. तिने मुलीला छातीशी धरले आणि ती म्हणाली, आता मी कोणासमोर झुकणार नाही. मी स्वतःसाठी उभी राहीन आणि तुझ्यासाठीही. दुसऱ्या दिवशी सकाळी गेट नंबर 3 वर नेहमीप्रमाणे कामासाठी येणाऱ्या 35 बायका थांबल्या. त्या आत गेल्या नाहीत. सोसायटीचा वॉचमॅन चक्रावून गेला. त्याने लगेच कमिटी मेंबर्सला फोन केला. सावित्री आणि उजनी यांच्या नेतृत्वाखाली बायका सोसायटीच्या मुख्य गेटवर उभ्या राहिल्या. त्यांच्या हातात कागद होते ज्यावर त्यांच्या मागण्या लिहिल्या होत्या. दुपारी 12 वाजता सोसायटीचे अध्यक्ष श्री वासुदेव कामत आणि सचिव श्री अमित रानडे गेटपाशी आले. त्यांच्यासोबत नेहा देशमुख आणि मंजिरी कुलकर्णी होत्या. हा काय तमाशा चाललाय सावित्री? अमित रानडेंनी प्रश्न केला. त्यांचा आवाज सत्तेच्या बळावर चढलेला होता. साहेब, हा तमाशा नाही, हा आमच्या श्रमाचा आवाज आहे. आम्ही काल तुम्हाला आमच्या मागण्या पाठवल्या होत्या. वासुदेव कामत हसले. मागण्या? तुम्ही आमच्या घरच्या नोकर आहात आणि नोकरांनी मागण्या करायच्या नसतात. तुम्हाला काय वाटते, तुम्ही काम सोडले तर आम्ही भीक मागत बसू का?
नेहा देशमुख लगेच म्हणाली, आम्ही लगेच एजंटला फोन करू. ते तुम्हाला कामावर घेण्यासाठी दुसरीकडून माणसे आणतील. तुम्ही स्वतःचे नुकसान करत आहात. सावित्रीचा चेहरा शांत पण दृढ होता. तुम्ही जरूर दुसऱ्या बायकांना कामावर ठेवा, पण आम्हीही उद्यापासून येथे राहणाऱ्या प्रत्येक घरात कामावर येणार नाही. उजनीने जोर दिला, आम्ही संप करत आहोत. जोपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सोसायटीतील एकही भांडे घासले जाणार नाही आणि एकही फरशी पुसली जाणार नाही. अमित रानडेंचा चेहरा रागाने लाल झाला. तुम्ही आम्हाला धमकावता आहात. आम्ही तुम्हाला तात्काळ गेट बाहेर काढू आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. सावित्री हसली. हा हास्य अपमानास्पद नव्हतं तर ते आत्मविश्वासाचे होते. साहेब, कायदा तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. पण आज आम्ही एक गोष्ट स्पष्ट करत आहोत, आम्ही फक्त मोलकरणी नाही, आम्ही तुमच्या घराचा आधार आहोत. तुम्ही आम्हाला अपमानित केले, आमच्या आजाराला किंमत दिली नाही. आज तुम्ही आमच्या श्रमाची किंमत देणार आहात. सावित्रीने वासुदेव कामत यांच्या हातात मागण्यांची यादी ठेवली. हा आमचा अल्टिमेटम आहे साहेब. तुम्ही विचार करा. एक दिवस भांडी न घासल्यास चालतील, पण एक आठवडा साफसफाई न झाल्यास काय होईल? तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये कसे जाल जेव्हा तुमच्या घरातून कचऱ्याचा वास येत असेल? ती बायकांकडे वळली. चला बहिणींनो, आजचा दिवस आपला आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये आज अंधार पडेल. गेट नंबर 3 बंद झाला. सावित्री आणि तिच्या साथीदार बायका त्यांच्या मागण्यांवर ठाम गेट बाहेर उन्हात उभ्या होत्या. ही लढाई आता सुरू झाली होती. ती भांडी आणि झाडूची नव्हती, तर आत्मसन्मान आणि वर्गीय अस्मितेची होती.